Hello everyone and welcome back to our YouTube channel Math Foundation by पूर्वा. सो आपण क्लास 10th मॅथ पार्ट 2 म्हणजेच जिओमेट्रीचा चॅप्टर नंबर 1 आज बघणार आहोत. सो चॅप्टर नंबर 1 आहे सिमिलॅरिटी. सो ह्या चॅप्टरमध्ये आपण बेसिक शिकू. त्यानंतर ह्या चॅप्टरचे सगळे प्रॅक्टिस सेटमधले आपण क्वेश्चन सॉल्व करू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे पण इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतील किंवा प्रॉब्लेम सेटचे क्वेश्चन्स असतील ते सगळे आपण ह्या पूर्ण चॅप्टरमध्ये कव्हर करणार आहोत. सो सिमिलॅरिटी ह्या चॅप्टरची मी एक न्यू प्लेलिस्ट क्रिएट केलेली आहे. ती प्लेलिस्टची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. ओके, सो म्हणजे ह्या चॅप्टरचे जेवढे पण व्हिडिओज आपण रेकॉर्ड करू ते सगळे व्हिडिओज एका प्लेलिस्टमध्ये राहतील. सो तुम्हाला सुद्धा अभ्यास करायला किंवा व्हिडिओ शोधायला सोपं जाईल. ठीक आहे. सो आता आपण चॅप्टर नंबर 1 ची सुरुवात करूया. ह्या चॅप्टरमध्ये सगळ्यात पहिले आपण शिकणार आहोत एरिया ऑफ ट्रायंगल. आता एरिया ऑफ ट्रायंगल हा खूप बेसिक कन्सेप्ट आहे जो ऑलरेडी खूप लोकांना माहिती असेल, बरोबर. तरी आपण एक रिव्हिजन करू म्हणजे आपल्याला बाकीच्या गोष्टी सोप्या जातील. सो एरिया ऑफ ट्रायंगल काढण्यासाठी मी एक ट्रायंगल स्क्रीनवर काढलाय. ह्या ट्रायंगलला एक हाईट दिली आहे आणि ट्रायंगलचं नाव दिलं आहे ए, बी आणि सी. सो हा जो पॉइंट आहे, ज्या पॉइंटवर ही लाईन टच होते त्या पॉइंटला नाव दिलं मी डी. नेहमी लक्षात ठेवायचं, हा जो लाईन असते ही लाईन एसीच्या लाईनवर परपेंडिक्युलर असते. परपेंडिक्युलर म्हणजे काय? 90 डिग्री फॉर्म करते. ठीक आहे. काय सांगितलं? आपण जेव्हा ट्रायंगल काढतो त्या ट्रायंगलच्या बेस वर जी लाईन येते ती लाईन नेहमी परपेंडिक्युलर लाईन असते. म्हणजे आपण मोस्टली ती परपेंडिक्युलर लाईन काढतो. ओके, सो हा ट्रायंगल मी आता स्क्रीनवर काढलाय. आता याच्यामध्ये इम्पॉर्टंट गोष्टी काय असतात ते बघूया. सगळ्यात पहिले ट्रायंगलचं नाव काय? ट्रायंगलचं नाव आहे ए बी सी. हे आहे ट्रायंगलचं नाव. दुसरी गोष्ट आपल्याला शिकायची आहे, ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे. सो ट्रायंगलचा बेस म्हणजे काय? याला म्हणतात बेस. ठीक आहे, याला काय म्हणतात? ट्रायंगलचा बेस. बेस म्हणजे खालचा भाग असतो त्याला म्हणतात बेस. सो इथं काय येणार? AC आणि ट्रायंगलची हाईट. हाईट काय आहे? ही जी लाईन असते जी बेसवर परपेंडिक्युलर असते तिला म्हणतात हाईट. सो ह्या डायग्राम मध्ये हाईट आहे BD. ठीक आहे. सो आपण 3 गोष्टी बघितल्या आता. ट्रायंगलचं नाव काय आहे, त्याच्यामध्ये बेस काय आहे आणि त्याची हाईट काय आहे. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एरिया ऑफ ट्रायंगल. सो एरिया ऑफ ट्रायंगलला रिप्रेझेंट करतात ए ऑफ ट्रायंगलचं नाव विच इज ABC इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय आहे? 1/2 मल्टीप्लाइड बाय बेस मल्टीप्लाइड बाय हाईट. ओके, आता एरिया ऑफ ट्रायंगल ABC साठी बेस आणि हाईट आपण फाइंड आउट केलं. सो इथं फायनली येणार 1/2 मल्टीप्लाइड बाय बेस काय आहे? AC मल्टीप्लाइड बाय हाईट काय आहे? BD. ओके, सो आपण खूप बेसिक गोष्टी शिकलो जे मोस्टली लोकांना माहिती पण असेल, पण हे रिव्हिजन खूप इम्पॉर्टंट आहे कारण याच्याच बेसिसवर आपण बाकीच्या पुढच्या गोष्टी शिकणार आहोत. इथपर्यंत काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा. नेक्स्ट टॉपिक आपण बघणार आहोत तो आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. सो मी स्क्रीनवर 2 ट्रायंगल लिहिले. आपल्याला सगळ्यात आधी काय करायचंय, ते 2 ट्रायंगल्सचे एरियाज फाइंड आउट करायचे आणि त्या एरियाजचा रेशो फाइंड आउट करायचा. ओके, सो सगळ्यात आधी आपण पहिल्या ट्रायंगलकडे लक्ष देऊ. आता पहिल्या ट्रायंगलला बघितल्यावर त्याचं नाव काय आहे?
ए, बी आणि सी. सो मी इथं लिहिते ट्रायंगल ए, बी आणि सी. आपल्याला ह्या ट्रायंगलचा एरिया शोधायचा आहे, म्हणून मी एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी असं लिहिलं. सो आपल्याला माहिती आहे की कोणत्या पण ट्रायंगलचा जर एरिया फाइंड आउट करायचा असेल तर फॉर्म्युला काय असतो, 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. आता ह्या ट्रायंगलचा बेस काय आहे, BC. सो तो आपण इथं लिहून घेऊ. आणि ह्या ट्रायंगलची हाईट काय आहे, AD. सो आपल्याला पहिल्या ट्रायंगलचा एरिया मिळाला. आता आपण सेम दुसऱ्या ट्रायंगलचा एरिया शोधू. सो इथं काय येणार मग, एरिया ऑफ ट्रायंगल PQR इक्वल टू 1/2 मल्टिप्लाइड बाय. आता जर दुसरा ट्रायंगल आपण बघितला तर याच्यामध्ये बेस काय आहे, हा बेस आहे ज्याची व्हॅल्यू आहे QR. आणि हाईट काय आहे, ही हाईट PS. सो आता आपण दोन ट्रायंगलचे एरिया फाइंड आउट केले, पण आपल्याला फाइंड आउट करायचं आहे रेशो. आता रेशो फाइंड आउट कसं करतात, सगळ्यात आधी आपण लिहू एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR. हा झाला दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो. सो सिंपल, आपण दोघं ट्रायंगलचे एरिया फाइंड आउट केले. इथं काय येणार, 1/2 मल्टिप्लाइड बाय BC मल्टिप्लाइड बाय AD. ठीक आहे. आणि PQR चा एरिया काय होता, 1/2 मल्टिप्लाइड बाय QR मल्टिप्लाइड बाय PS. सो हा 1/2 आणि हा 1/2 आपण कट करू शकतो. आणि फायनली आपला आन्सर काय येणार मग, BC मल्टिप्लाइड बाय AD डिवाइड बाय QR मल्टिप्लाइड बाय PS. आणि यालाच आपण लिहू शकतो, BC म्हणजे काय होता, ह्या ट्रायंगलचा बेस 1 आणि AD होता त्या ट्रायंगलची हाईट डिवाइड बाय QR काय होता, दुसऱ्या ट्रायंगलचा बेस आणि PS होता दुसऱ्या ट्रायंगलची हाईट. सो जेव्हा आपण दोन ट्रायंगलची एरिया काढतो आणि त्याचा रेशो काढतो तर तो कोणाचा रेशो येतो, बेस मल्टिप्लाइड बाय हाईटचा रेशो असतो. सिंपल, इझी होता, पण मी खूप छोट्या छोट्या पद्धतीने तुम्हाला समजवण्याचं ट्राय केलंय. याला म्हणतात रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. आता ह्याच कन्सेप्टवर आपल्याला दोन इम्पॉर्टंट कंडिशन शिकायचे. सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल्स आर इक्वल देन. सो तुमच्याकडे दोन ट्रायंगल आहे आणि त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे. तुम्हाला त्याचे रेशो फाइंड आउट करायचे. सो परत आपण सिंपल काय करू, पहिला ट्रायंगल घेऊ ज्याचं नाव आहे ट्रायंगल ABC आणि त्याचा आपण एरिया फाइंड आउट करू, जो काय येणार, बेस. ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे आणि ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे, विच इज PQR. आणि या दोघांचा आपल्याला रेशो फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे. सो आपण आत्ताच शिकलो की जेव्हा दोन ट्रायंगल असतात त्याच्या एरियाचा रेशो काय येतो, बेस मल्टिप्लाइड बाय हाईट, या दोघांचा रेशो. सो हा जर ट्रायंगल घेतला आपण ABC, याच्यामध्ये बेस काय आहे, BC आणि हाईट काय आहे, AD. सो आपण तेच लिहून घेऊ, BC मल्टिप्लाइड बाय AD. ठीक आहे. दुसरा ट्रायंगल बघू, याच्यामध्ये बेस येणार QR आणि हाईट येणार PS. सो आपण ते लिहून घेऊ, QR मल्टिप्लाइड बाय PS. आता डायग्राम मध्ये तुम्हाला दिलं आहे की जी AD ची व्हॅल्यू आहे ती आहे H आणि PS ची व्हॅल्यू पण H आहे.
म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, BC मल्टिप्लाइड बाय H डिवाइड बाय QR मल्टिप्लाइड बाय H. हा H आणि हा H कट केला तर आपल्याकडे आन्सर काय आलं, BC डिवाइड बाय QR. आणि याचाच अर्थ काय आहे, BC म्हणजे आहे बेस 1 आणि QR काय आहे, बेस 2. सो ही प्रॉपर्टी काय म्हणते की जेव्हा तुमच्याकडे दोन ट्रायंगल आहे आणि त्या दोन ट्रायंगलची हाईट सेम आहे, जर तुम्ही त्याच्या एरियाचा रेशो फाइंड आउट केला तर ती काय येणार, बेसचा रेशो म्हणजे बेस 1 डिवाइड बाय बेस 2. हाईट तर सेम आहे म्हणून दोघांची हाईट कट होऊन जाते. सो तीच प्रॉपर्टी आपल्याला दिलेली आहे. आता आपण एकदा प्रॉपर्टी वाचू. कंडिशन 1 दिली आहे, इफ द हाईट ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, म्हणजे जेव्हा दोन ट्रायंगल दिलेले असतात आणि त्याची हाईट सेम असते तेव्हा काय होतं, द रेशो ऑफ एरियाज ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल हाईट इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग बेसिस. म्हणजेच एरिया ऑफ दोन ट्रायंगलचा रेशो इक्वल टू काय येणार, त्यांच्या बेसचा रेशो. सिंपल. हे कधी पॉसिबल आहे, जेव्हा दोन ट्रायंगलची हाईट सेम असते. ही झाली पहिली कंडिशन. आता दुसरी कंडिशन बघू. दुसरी कंडिशन सिंपल, याच्यामध्ये बेस सेम आहे. सो दोन ट्रायंगलचा बेस सेम असेल तर तुम्ही रेशो कसा फाइंड आउट करणार हे आपल्याला शोधायचंय. सो सगळ्यात आधी आपण काय करू, पहिला ट्रायंगल घेऊ. हा आहे पहिला ट्रायंगल. ठीक आहे. आणि हा आहे दुसरा ट्रायंगल. याला वेगळ्या कलरने मी लिहिते. ठीक आहे. हे दोन ट्रायंगल दिसत आहे. आता पहिल्या ट्रायंगलचा आपण एरिया शोधू. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC आणि दुसरा जो ट्रायंगल आहे APB, याचा सुद्धा आपल्याला एरिया शोधायचा आहे. इथं मी ट्रायंगल सिंबल लिहिला नाहीये, तो लिहिते. ट्रायंगल APB आणि ह्या दोघांचा रेशो फाइंड आउट करायचा आहे. आता कोणत्या पण ट्रायंगलचा एरिया आणि त्याचा रेशो काय येतो, बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. सो सगळ्यात आधी आपण ABC ट्रायंगल बघू. आता ह्या ट्रायंगल मध्ये हा जो ट्रायंगल आहे ABC, याच्यामध्ये बेस काय आहे, हा बेस आहे AB आणि हाईट काय आहे, ही CD. सो आपण तीच लिहून घेऊ. ठीक आहे. AB मल्टिप्लाइड बाय CD. दुसरा ट्रायंगल आहे जो आहे APB. सो त्या ट्रायंगलला आता आपण बघू. हा ट्रायंगल आहे APB. आता याची हाईट कोणती येणार, ही हाईट येणार आणि सॉरी हा बेस येणार आणि हाईट काय येणार, PQ. सो म्हणून याचा आपल्याला जर एरिया काढायचा असेल तर तो काय येणार, AB मल्टिप्लाइड बाय PQ. आता इथं पण AB आहे, इथं पण AB आहे. सो दोघं AB कट होणार आणि फायनली काय येणार, CD डिवाइड बाय PQ. सो आता CD आणि PQ काय आहे ते मी इथं लिहिते. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल APB इक्वल टू CD म्हणजे या ट्रायंगलची हाईट आहे आणि PQ म्हणजे ह्या ट्रायंगलची हाईट आहे. त्या दोघांचा रेशो आलं. सो ही प्रॉपर्टी काय म्हणते, इफ द बेस ऑफ बोथ ट्रायंगल आर इक्वल, दोन ट्रायंगल असतील आणि त्याचे बेस सेम असतील, देन द रेशो ऑफ एरिया ऑफ टू ट्रायंगल विथ इक्वल बेसेस इज इक्वल टू रेशो ऑफ देअर करस्पॉन्डिंग हाईट्स. सो जर बेस सेम असेल तर रेशो ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल येणार त्यांच्या हाईटचा रेशो. जर हाईट सेम असेल तर एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो इक्वल टू येणार बेसचा रेशो. हे दोनच कंडिशन आहे. परत आपण एकदा कंडिशन कन्फर्म करू. आपल्याकडे दोन ट्रायंगल आहे, ट्रायंगल 1
ट्रायंगल 2. ट्रायंगल 1 आणि ट्रायंगल 2चा एरिया काढायचा होता आपल्याला. एरिया काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय यूज केला? 1/2 मल्टिप्लाइड बाय बेस मल्टिप्लाइड बाय हाईट. आता जेव्हा दोन ट्रायंगल असतात आणि त्याचा बेस सेम असतो, तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो येतो हाईटच्या रेशो बरोबर. दुसरी कंडिशन, जेव्हा त्या ट्रायंगलची हाईट सेम असते, तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो येतं बेसच्या रेशो बरोबर. सिंपल आहे. हे दोन कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचे, कारण ह्या कंडिशनच्या बेसिसवरच आपण प्रॅक्टिस सेट 1.1 चे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत. ओके. सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत सुद्धा हे व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच आणि आपण भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये.